मित्रांनो नमस्कार. मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026ची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली असतानाच काल प्रसारमाध्यमावरती एक न्यूज व्हायरल झाली प्रचंड प्रमाणात की भरती प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता. त्यामुळेच आजचा या व्हिडिओ आपण तयार करत आहोत आणि खरंच भरती प्रक्रियेवर स्थगिती येऊ शकते का, नेमकं प्रकरण काय, हे सर्व काही डिटेल आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, नेमकं प्रकरण काय हे समजून घेऊया. काल वर्तमानपत्रात एक बातमी प्रसारित झाली की शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया सुरू आहे त्या स्थगिती येऊ शकते. तर प्रकरण असं आहे की इंजिनिअरिंग BE झालेल्या आणि BCA झालेल्या मुलांनी कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचला याचिका दाखल केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही पदवी प्राप्त केलेली आहे, BEd झालेलं आहे, TET आणि टेट परीक्षा उत्तीर्ण होऊनही आम्हाला भरती प्रक्रियेत संधी दिली जात नाही. तसेच BCA झालेल्या मुलांचंही तेच म्हणणं आहे की BCA ही पदवी BScला समकक्ष असल्यामुळे आम्हास ही भरतीत समाविष्ट करून घ्यावं आणि आम्हालाही प्रेफरन्स देण्यात यावे. जे काही त्यांनी ज्यावेळेस त्यांच्या प्रोफाईलला गेले आणि त्यावेळेस त्यांना दिसून आलं की त्यांना कसलेही प्रेफरन्स जनरेट झालेले नाहीत. त्यामुळे कोल्हापूर उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचमध्ये त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि भरती प्रक्रिया थांबवून त्यांनाही प्रेफरन्स देण्यात यावेत आणि भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात यावे. यासाठी त्यांनी जो तर्क दिलेला आहे की इंजिनिअरिंग झालेल्या मुलांचं म्हणणं आहे की 25 डिसेंबर 2023 रोजी MSCRTने एक शिफारस केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की अभियांत्रिकी झालेल्या मुलांना गणित विषयासाठी प्रेफरन्स देण्यात यावेत. ही शिफारस झाली, परंतु त्यावर कोणताही शासन निर्णय झालेला नाही. त्याच पद्धतीने जी काही BCA झालेले मुलं आहेत त्यांनी या अगोदरच औरंगाबाद उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केलेली आणि त्या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली की BCA ही BScला समकक्ष असल्यामुळे त्यांना मॅथ सायन्सच्या जागेवरती संधी देण्यात यावी अशी मागणी त्या ठिकाणी केल्या असता कोर्टाने हा विषय MSCRTवर सोडून दिलेला होता. त्यामुळे त्या ठिकाणी अंतिम निकाल लागलेला नाही. त्यामुळे त्या याचिकेची पुढील सुनावणी ही 25 ऑगस्ट रोजी आहे. तर जी काही इंजिनिअरिंगच्या मुलांनी कोल्हापूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची सुनावणी 4 सप्टेंबर रोजी आहे. एकंदरीतच इंजिनिअरिंग झालेल्या मुलांची मागणी आहे की त्यांना गणित या विषयासाठी संधी देण्यात यावी आणि भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यात यावे. तर जे काही BCA झालेले मुलं आहेत त्यांची मागणी अशी आहे की त्यांना मॅथ सायन्सच्या जागेवर समाविष्ट करून घेण्यात यावे आणि संधी देण्यात यावी. तर मित्रांनो, एकंदरीत परिस्थिती अशी असतानाच काही गोष्टी पाहणं अत्यंत गरजेचं आहे की खरंच ही जी काही मागणी झालेली आहे कोर्टाच्या माध्यमातून मुलाकडनं ती होऊ शकते का. तर मित्रांनो, एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की 7 फेब्रुवारी 2019चा जो काही पवित्र पोर्टलच्या भरती संदर्भात GR आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे कोणत्या कोणत्या डिग्र्या इलिजिबल आहेत, कोणत्या कोणत्या पदासाठी ते स्पष्ट दिलेले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी अभियांत्रिकी असेल किंवा BSc या BCS या दोन्हीही डिग्र्यांचा समावेश नसल्यामुळे निश्चितच कोर्टातसुद्धा यांना संधी मिळण्याची अत्यंत कमी संधी आहे. कारण हा जो निर्णय आहे, शासनाला स्वतंत्र अधिकार आहेत की कोणता विषय कोणत्या वर्गासाठी पात्र ठरवायचा किंवा कोणत्या विषयाला संधी द्यायची. त्यामुळे निश्चित हा शासनाचा अधिकार आहे की अभियांत्रिकी आणि जे काही BCA झालेले उमेदवार आहेत त्यांना संधी द्यायची का नाही. त्यामुळे निश्चितच त्यांचा लोकशाहीचा अधिकार आहे की प्रत्येकाला कोर्टात जाण्याचा. त्या अधिकाराच्या बेसवरती उमेदवार गेलेले आहेत. निश्चितच त्यांच्या अधिकाराचा आपण सन्मान करू. मात्र आतापर्यंतच्या इतिहास जर पाहिलं तर हा सर्वस्वी शासनाचा अधिकार असल्यामुळे कोर्टातही मला नाही वाटत की भरती प्रक्रियेवर स्थगिती येईल. भरती प्रक्रिया आपल्या आहे त्या वेगाने सुरू राहील. मित्रांनो, आजपर्यंतचा जर शिक्षक भरतीचा इतिहास पाहिला तर निश्चितच भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असताना अशा गोष्टी घडत राहतात. प्रशासनालाही या गोष्टीची जाणीव आहे. ते खूप मोठे प्रश्नातून त्यांनी मार्ग काढलेला आहे. त्यामुळे निश्चितच जी काही याचिका दाखल झालेली त्यातून ही मार्ग काढतील आणि भरती प्रक्रिया कसलाही विलंब होणार नाही तर वेळेतच पूर्ण होणार आहे. मित्रांनो, आणखी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की आपल्या पवित्र पोर्टलचा जो GR आहे त्या ठिकाणी डिग्रीच्या फायनल इयरला जे काही सब्जेक्ट असतात त्यानुसार आपणास प्रेफरन्स येत असतात. आता इंजिनिअरिंगच्या मुलांची मागणी आहे की त्यांना गणित विषयासाठी प्रेफरन्स देण्यात यावेत.
परंतु इंजिनिअरिंगच्या फायनल इयरची जर तुम्ही मार्कशीट बघितली तर त्या ठिकाणी गणित हा विषयाचा उल्लेख नसतो, त्यामुळे त्यांना प्रेफरन्स देणं हे टेक्निकलीसुद्धा पॉसिबल वाटत नाही. त्यामुळे कोर्टात जरी याचिका दाखल झाली असेल तर तो मुद्दा होईल असं वाटत नाही मित्रांनो. त्यामुळे बिनधास्त राहण्यास काहीच अडचण नाही. निश्चितच भरती प्रक्रिया आपल्या वेगातच होत राहील, कसलीही अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर ह्या शिक्षक भरतीचा निकाल प्रसारित होण्याची शक्यता आहे. साधारणपणे 25 ऑगस्टच्या आसपास हा निकाल प्रसारित होण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, आपणास या मागणीबद्दल किंवा ही जी काही याचिका दाखल झालेली आहे त्याबद्दल काय वाटतं निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.